एक तर असं आहे कविताजी, या महाराष्ट्रामधली अनेक प्रकरण आहेत. यापूर्वी काय तेलगीचा घोटाळा झाला नव्हता का? झालाच होता ना. त्याची चौकशी झाली आणि शेवटी राजीनामा द्यावा लागला की. अनेक प्रकरण आहेत. मी फक्त एक उत्तरादाखल देतो. त्याच्यानंतर काय बाहेर आलं, तिथे कोणी कोणी मदत केली होती, त्या प्रिंटिंग प्रेस मधल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात आपापली काय भूमिका केली आहे, शेवटी कोणीतरी अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की. त्यामुळे आज आपण एखाद्या अधिकाऱ्याने केलं, दुसऱ्याने नाही करायचं, मग चौकशी करणार कोण? हे तरी एकदा तुम्ही सांगा, त्याच्या मार्फत आपण चौकशी करू. आपण सगळ्यांवरती जर शंका घेणार असू तर चौकशी करायची कुणी, हे तरी एकदा सांगा. बर, आम्ही काय म्हणणार, आम्ही म्हणणार ज्या पदावर जी व्यक्ती बसलेली आहे त्या पदाचा मान बघता किंवा त्या पदाची ताकद बघता निष्पक्ष चौकशी होणार नाही असं जर आम्ही म्हटलं तर काय त्या पदावरची व्यक्ती बाजूला होणार आहे का? त्यामुळे उगाच आम्हाला विचारण्याचे सोपस्कार कशाला पार पडताय? नाही, कविताजी एक स्पष्ट करू इच्छितो. कविताजी एक बात स्पष्ट करू इच्छितो. ही जेव्हा आपण चर्चा करतोय आणि जेव्हा लोकशाही म्हणून आपण जेव्हा हे सगळे सिस्टम जेव्हा चालवतो, तेव्हा लोकशाही मधला जसा एक स्तंभ हा तिथली विधान भवन आणि तुमचं विधिमंडळ आहे, तसे यातला चौथा स्तंभ हे पत्रकार देखील आहेत. हे समाजाचे डोळे आहेत. समाजाची जी काही प्रतिक्रिया उमटत असते ही पत्रकार आपापल्या पद्धतीनं समाजासमोर मांडत असतात. त्यामुळे तुम्ही जो काही प्रश्न उपस्थित कराल तो वाजवी आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कधी कधी आवाजावी प्रश्नाला आम्ही म्हणतो नो कमेंट्स ऑन दिस मुवमेंट, पण आज तसाही काही प्रकार घडलेला नाहीये ना. त्यातले त्यांनी स्पष्ट चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला तर त्यापासून आज आम्ही पळून तर गेलेलो नाही आहोत. आम्ही त्यावर आमची प्रतिक्रियाही दिली आणि आम्ही कृतीही स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न वाजवी आणि त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याला टाळणार नाही. कविताजी, हा बोला रेखाताई. कसं आहे, हे महायुती सरकार म्हणजे उंदराला मांजर साक्ष असं हे सरकार आहे. काही काळापूर्वी आदर्श घोटाळ्याचे आरोप झालेले अशोक चव्हाण आपल्याला आठवत आहेत. त्यांना सुद्धा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं, वॉशिंग मशीन मध्ये टाकलं, स्वच्छ केलं आणि त्यांना खासदार केलं. याच देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेले होते अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याच्या वेळेस की जवळजवळ बैलगाडी भरून माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या सत्तेमध्ये घेतलं, त्यांना उपमुख्यमंत्री केलं, त्यांना अर्थमंत्री सुद्धा केलं. मग नेमकं कुणाकडनं आपण अपेक्षा करायची की न्याय मिळेल किंवा सत्य बाहेर येईल?